मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे डेव्हिड इंग्रजाचा वाडा. ही गोष्ट आहे डेव्हिडची. 1939 मध्ये तो लंडनहून भारतात आला. अमरावतीमध्ये त्याची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तो इतर इंग्रज अधिकाऱ्यांपेक्षा खूप वेगळा होता. सामान्य लोकांच्या अडचणी समजून घेऊन तो त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. भारतीयांशी तो खूप प्रेमाने वागायचा. त्याच्या या स्वभावामुळे त्याचे इतर सहकारी त्याला हाफ इंडियन म्हणून चिडवायचे. एकदा तो आजारी पडला म्हणून दवाखान्यात गेला. तिथे त्याची भेट डॉक्टर मेरीशी झाली. डॉक्टर मेरी दिसायला खूप सुंदर होती. तो बघताच तिच्या प्रेमात पडला आणि चक्क त्याने पहिल्या भेटीत तिला लग्नाची मागणी घातली. डेव्हिडने अचानक केलेल्या प्रपोजमुळे मेरी सुद्धा काही क्षण गोंधळली. पण प्रपोज करणारा मुलगा काही सामान्य नव्हता. तो चक्क जिल्हाधिकारी होता. तिला सुद्धा असाच हुशार, चांगला कमवणारा, तिच्या पदाला साजेल असा पण थोडासा बालिश तरुण हवा होता. आणि हे सगळे गुण डेव्हिडमध्ये बसत होते. तिने सुद्धा या अनोळखी डेव्हिडला होकार दिला. 10 वर्षापूर्वी डेव्हिडचे आई वडील एका अपघातात गेले होते. त्यामुळे त्याचं या जगात त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं. पण मेरीने त्याचं हे पोरकेपण दूर केलं होतं. त्यामुळे तो तिची खूप काळजी घ्यायचा. कोणत्याही परिस्थितीत त्याला मेरीला गमवायचं नव्हतं. तो लवकरात लवकर मेरीशी लग्न करून स्वतःचा संसार थाटण्याचं स्वप्न पाहू लागला. दोघांच्या सहमतीनं लग्नाची तारीख ठरली. दोघेही लग्नाच्या तयारीला लागले. उद्या लग्न म्हणजे आज दिवसभर दोघांनी शॉपिंग केली. रात्री डेव्हिडनं मेरीला तिच्या घरी सोडलं. डेव्हिड सुद्धा त्याच्या घरी आला. तेव्हा त्यानं बघितलं की मेरीचा सोन्याचा हार त्याच्या बॅगेमध्ये होता. त्याला वाटलं मेरीला जर हा हार नाही सापडला तर तिला काळजी वाटेल, तिला रात्रभर झोप येणार नाही. म्हणून तो तिला हार देण्यासाठी तिच्या घरी जायला निघाला. तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. विजा कडाडू लागल्या. तो भर पावसात मेरीच्या घरी आला. त्याने 2-3 वेळेस दाराची कडी वाजवली पण मेरीने दार उघडलं नाही. त्याला वाटलं पाऊस आणि विजांच्या आवाजामुळं मेरीला आवाज जात नसेल. त्याला मेरीची बेडरूम कोणत्या दिशेला आहे हे माहीत होतं. तो तिच्या बेडरूम जवळ गेला आणि बेडरूमच्या खिडकीतून त्याने आतमध्ये डोकावून बघितलं तर मेरी एका तरुणासोबत बेडवर झोपली होती. तो इथं नव्हता. मेरीच्याच हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टर होता. इथन मेरीला म्हणाला, उद्या तुझं लग्न होणार आहे. आज आपली शेवटची रात्र. मेरी विचारते, शेवटची रात्र का? तू कुठे जाणार आहेस का? इथन म्हणतो, तुझं लग्न झाल्यावर आपण कसं भेटणार? मेरी म्हणते, हे बघ, हे तुलाही चांगलं माहित आहे की मी त्याच्याशी लग्न फक्त पैशांसाठी करत आहे. माझं खरं प्रेम तू आहेस. मी जरी त्याची पत्नी झाले ना तरी देखील मुलांची आई मात्र तुझ्याच होणार. डेव्हिडचा बघत असलेल्या दृश्यावर विश्वास बसत नाही. नकळत त्याच्या डोळ्यातील अश्रू गालावर येत. तो एवढा खचून जातो की त्याच्या हातातून सोन्याचा हार खाली गळून पडतो. तो भर पावसात पायीच घराच्या दिशेने जाऊ लागतो. रस्त्यात त्याला एक चर्च दिसतो. या चर्चमध्ये उद्या सकाळी मेरी सोबत त्याचं लग्न होणार होतं. तो चर्चचा गेट उघडून आत येतो. तेव्हा तिथे फादर येतात आणि डेव्हिडला विचारतात, डेव्हिड, एवढ्या रात्री तुम्ही इथं? लग्न तर उद्या दुपारी 12 वाजता आहे. डेव्हिड म्हणतो, फादर, तुम्ही माझं एक काम करा. माझ्या घरी एक लाल बॅग आहे. त्यात माझी काही सेव्हिंग आहे. लग्नासाठी घेतलेले दागिने आहे. त्याच बॅगच्या उजव्या बाजूला एक पासबुक आहे. ते पासबुक घेऊन बँकेत जा आणि माझी सगळी सेव्हिंग बँकेतून काढून घेऊन ये प्लीज. फादर काही बोलायला जाणार तेवढ्या डेव्हिड म्हणतो, फादर, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल पण आता नाही. आता तुम्ही माझं एक काम करा. फादर म्हणतो, ठीक आहे डेव्हिड. डेव्हिड फादरला चावी देतो. फादर निघून जातात. डेव्हिड एका बेंचवर बसून शून्यात अंधारात पाहू लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मेरी, तिचे आई वडील, इथन आणि मेरीचा मित्र परिवार चर्चमध्ये येतात. मेरी बघते की डेव्हिड एका बेंचवर बसलेला आहे आणि त्याने कालचाच ड्रेस घातलेला आहे. मेरी त्याच्याजवळ येत त्याला विचारते, डेव्हिड, तू तयार नाही झालास? डेव्हिड काही क्षण मेरीच्या डोळ्यात बघत म्हणतो, काळजी करू नकोस मेरी. मी जरी तयार झालो नसलो तरी मी आपल्या लग्नाची पूर्ण तयारी केली. मेरी प्रश्नार्थक नजरेने डेव्हिडकडे बघत म्हणते, मी समजले नाही. डेव्हिड फादर जवळ जातो आणि लोकांना उद्देशून म्हणतो, मित्रांनो,
तुम्ही आज माझ्या लग्नासाठी आलात याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. माझं मेरीवर खूप प्रेम आहे, स्वतःपेक्षाही जास्त. मेरी माझ्या दुःखी आयुष्यातील एक सुंदर स्वप्न आहे. मला सुद्धा असंच वाटायचं की मी सुद्धा तिच्या दुःखी आयुष्यातील एक सुंदर स्वप्न आहे. मी जसं मेरीवर प्रेम करतो तसंच ती सुद्धा माझ्यावर प्रेम करत असेल. पण काल रात्री मला कळलं की मेरी माझ्यावर नाही तर माझ्या पैशांवर प्रेम करते. तिला माझ्यासोबत लग्न करायचंय कारण मी श्रीमंत आहे. मेरी पुढे येऊन काय बोलायला जाणार तेवढ्या डेव्हिड तिला म्हणतो, मेरी मला बोलू दे. मेरीचं इथनवर प्रेम आहे आणि माझं मेरीवर. मेरीचं माझ्या पैशांवर. तर मला हे वर्तुळ पूर्ण करायचंय. मी माझी सगळी प्रॉपर्टी, माझं घर, माझ्याकडे असलेले दागिने, माझी सगळी सेव्हिंग मेरीच्या नावावर केली आहे. तेव्हा एक फादर बॅग घेऊन येतो. ती बॅग डेव्हिड उघडतो. त्यात दागिने आणि कागदपत्र आहेत. डेव्हिड मेरीला म्हणतो, मेरी हे सगळं तुझं आहे आणि आता माझी इच्छा आहे की इथन आणि मेरीचं लग्न व्हावं, कारण दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. एवढं की माझ्याशी लग्न केल्यावर सुद्धा मेरीला इथनच्या मुलाची आई व्हायचं होतं. हो की नाही मेरी? मेरीला समजतं की डेव्हिडने नक्की काल रात्री तिला आणि इथनला एकत्र बघितलं आहे, म्हणून डेव्हिड असं वागत आहे. मेरी डेव्हिडला म्हणते, हे बघ डेव्हिड, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. डेव्हिड म्हणतो, मेरी माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, पण एक गोष्ट लक्षात घेऊन मी तुझ्यावर नाही तर तुझ्या आत्म्यावर प्रेम केलंय. त्यामुळे तू कायम माझ्यासोबत असशील. चल मी निघतो आता, मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. असं म्हणून डेव्हिड चर्चच्या बाहेर जातो. डेव्हिड त्याच्या घरी येतो तेव्हा त्याला भेटायला शेगावचे दिनकर पाटील येतात. शेगाव अमरावतीपासून 30 किलोमीटर होतं, पण गावात शाळा नव्हती. दिनकर पाटील शाळेसाठी जागा देणार होते, पण मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक त्यांच्याकडे नव्हता, म्हणून ते डेव्हिडला भेटायला आले होते. डेव्हिडला त्यांनी त्यांची अडचण सांगितली तेव्हा डेव्हिड म्हणाला, पाटील साहेब तुम्ही काळजी करू नका, 2 दिवसात मी शिक्षकाची सोय करतो, तुम्ही शाळेच्या जागेची व्यवस्था करा. दिनकर पाटील त्यांच्या गावी आले. त्यांनी शाळेसाठी एक खोली बांधली होती. 2 दिवसात मुलांना शिकवण्यासाठी आपल्या गावात शिक्षक येणार अशी दवंगीत सर्व गावात त्यांनी दिली. सर्वांना खूप आनंद झाला. गावात शिक्षक यायचा दिवस उजाडला. सर्व गाव शिक्षकाचं स्वागत करण्यासाठी हलकी फुलांचे हार घेऊन जमा झालं. तेवढ्यात एक जीप गावकऱ्यांजवळ येऊन थांबली. डेव्हिड जीपमधून खाली उतरला. दिनकर पाटलांनी फुलांचा हार घालून डेव्हिडचं स्वागत केलं आणि डेव्हिडला विचारलं, साहेब तुम्ही एकटेच तर नाही आलं? डेव्हिड म्हणतो, पाटील साहेब मी मुलांना शिकवलं तर तुम्हाला काही अडचण तर नाही ना? दिनकर पाटील आश्चर्याने उद्गारले, तुम्ही शिकवणार? काय गरीबाची चेष्टा करताय? डेव्हिड म्हणतो, मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन आलो. पाटील साहेब आजकाल माझं कशातच मन लागत नाही. बघू तुमच्या गावात माझं मन रमतं का? प्रेमभंग झाल्यामुळे डेव्हिडचं कशातच मन लागत नव्हतं. अमरावतीमध्ये त्याला सतत मेरीची आठवण यायची. तिचं हॉस्पिटल त्याच्या ऑफिसपासून जवळच होतं. त्याला मेरीपासून दूर जायचं होतं, पण जायचं कुठे हा प्रश्न होता. तेव्हा त्याने शेगावला शिक्षक म्हणून जायचं ठरवलं. आपल्या जगात कोणी नाही. 10 वर्षापूर्वी आई वडिलांनी आपल्याला पोरग केलं आणि आता मेरी. कदाचित आपल्यात नशिबात प्रेम नाही किंवा आपणच दुसऱ्याला प्रेम द्यायच्या लायकीचे नाही. त्यामुळे दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग नाही अशी त्याने स्वतःची समजूत काढली आणि तो शेगावला आला. मुलांना शिकवू लागला. डेव्हिडने पाटलाची 5 एकर जमीन विकत घेतली आणि तिथे स्वतःसाठी एक आलिशान घर बांधलं. त्या घराला लोक डेव्हिड इंग्रजाचा वाडा म्हणू लागले. भारत स्वतंत्र झाल्यावर सर्व इंग्रज भारत सोडून गेले, पण डेव्हिड काही गेला नाही. तो आता पक्का शेगावकर झाला होता. गावातील लोकांनी सुद्धा डेव्हिडवर खूप जीव लावला. पोळ्याचा सण होता. पाटलांनी डेव्हिडला त्याच्या घरी जेवायला बोलवलं. पाटलाची मुलगी देवकी दिसायला खूप सुंदर होती. तिचं लग्न ठरलं होतं. देवकीला बघताच डेव्हिड तिच्या प्रेमात पडला. त्या रात्री त्याला झोप नाही आली. डोळे बंद करताच त्याला देवकीचा चेहरा दिसू लागला. तो खूप बेचैन झाला. देवकीला बघण्याची त्याची इच्छा झाल्याने तो धडक पाटलाच्या वाड्यावर आला. तेव्हा पाटलाच्या गाड्यानं डेव्हिडला विचारलं, काय साहेब एवढ्या रात्री? पाटलाकडे काही काम होतं का काय? डेव्हिडला काय उत्तर द्यावं कळेना. तेव्हा गाड्यानं परत विचारलं, काय झालं साहेब, कसला विचार करताय? डेव्हिड म्हणाला, काही नाही, पाटील झोपले असतील.
मी येतो सकाळी त्यांना भेटायला. असं म्हणून डेव्हिड निघून गेला. सकाळी गड्याने पाटलाला डेव्हिड बद्दल सांगितलं तेव्हा पाटील डेव्हिडला भेटायला शाळेत गेले, पण तो आज शाळेत सुद्धा नव्हता आला. पाटील त्याला भेटायला वाड्यावर गेले तेव्हा डेव्हिड वरांड्यातील झुल्यावर बसला होता. पाटलांनी डेव्हिडला आवाज दिला, डेव्हिड साहेब, तब्येत बरी आहे ना? नाही म्हणजे तुम्ही शाळेत नाही गेले आणि गडी म्हणत होता तुम्ही रात्री मला भेटायला आले होते. डेव्हिड म्हणाला, हो, मी आलो होतो तुम्हाला भेटायला. पाटील विचारतो, एवढ्या रात्री काय काम काढलं? डेव्हिड एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, पाटील साहेब, मला तुमची मुलगी देवकी खूप आवडते. मला तिच्याशी लग्न करायचंय. पाटील डेव्हिडकडे आश्चर्याने बघत म्हणाले, डेव्हिड साहेब काय बोलताय तुम्ही? अहो, माझ्या पोरीचं लग्न ठरलंय, लग्नाच्या पत्रिका वाटल्या मी लोकांना, आता कसं शक्य आहे? डेव्हिड पाटलाजवळ जात म्हणाला, ते मला माहित नाही, मला देवकी हवी. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी या गावात राहून मुलांना शिकवावं तर माझं लग्न देवकीशी लावा, नाहीतर मी गाव सोडून निघून जाईल. पाटलाने रागात विचारलं, धमकी देताय मला? खुशाल जा, पण मी माझ्या मुलीचं लग्न एका इंग्रजाशी लावणार नाही. असं म्हणून पाटील निघून गेले. डेव्हिड भरल्या डोळ्याने शून्यात पाटलाला जाताना बघत राहतो. मित्रांनो, डेव्हिड आणि देवकीचं लग्न होणार का? डेव्हिड गाव सोडून जाईल का? देवकीशी लग्न करण्यासाठी डेव्हिड काय प्रयत्न करेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एपिसोड नंबर 2 मध्ये मिळतील. धन्यवाद.